1 मार्च 2026 सकाळचे 8 वाजून काही मिनिटं तेहरानच्या आकाशात अचानक सायरन वाजायला लागले। लोकांना वाटलं हा नेहमी सारखा अलर्ट असेल, पण यावेळी काहीतरी वेगळं होतं। त्या काही मिनिटात जगाचा इतिहास बदलणार होता। अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा समोर आला। इराणी मीडियाने सांगितलं हा हल्ला थेट त्यांच्या मुख्यालयावर झाला। काही रिपोर्टर्समध्ये त्यांच्या कुटुंबियांचाही हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला। तेहरानमध्ये लोक रडत होते, मशिदीवरचे ध्वज काळे करण्यात आले, इंकलाब चौकात हजारो लोक जमा झाले। इराणमध्ये 40 दिवसाचा राष्ट्रीय शोक जाहीर झाला, पण ही फक्त सुरुवात होती। हल्ल्यानंतर काही तासातच इराणने अमेरिकेच्या आणि त्यांच्या मित्र देशांच्या लष्करी तळावर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला। कतार, कुवेत, युएई, बहरीन, जॉर्डन एका मागोमाग एक स्फोटाचे आवाज। इस्रायलच्या आयडीएफ मुख्यालयावरही हल्ला झाला। तेल अविवमध्ये भीषण सायरन वाजले। डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिलं, इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्तीचा अंत झाला। इराणच्या जनतेसाठी ही मोठी संधी आहे, तर दुसरीकडे इराणच्या आयआरजीसीने खामेनींना शहीद घोषित करत बदला घेण्याची शपथ घेतली। जग अक्षरशः 2 भागात विभागलं गेलं। इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद करण्याची घोषणा केली। हा तो समुद्री मार्ग जिथून जगातील जवळपास 20% तेल वाहतं। तेलाचे दर भडकले, सोने चांदी महागलं, शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली। मुंबईत पेट्रोलचे दर स्थिर होते, पण भीती कायम होती। मध्य पूर्वेतील तणावामुळे एअर स्पेस बंद झाली। पुण्यातील 80 विद्यार्थी दुबईमध्ये अडकले। एअर इंडियाने मध्य पूर्वेकडे जाणारी सर्व विमाने रद्द केली। भारतीय दूतावासाने नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं। तुम्ही विचार करा, हजारो किलोमीटर दूर चाललेलं युद्ध, पण त्याचे परिणाम आपल्या घरापर्यंत पोहोचले। खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये सत्तेची पोकळी निर्माण झाली। त्यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांचं नाव पुढे आलं, तर संस्थापक रुहुल्ला खामेनी यांच्या नातवाचंही नाव चर्चेत आलं। विलायत ए फकीह या तत्वानुसार नव्या सर्वोच्च नेत्याची निवड सुरू झाली। इराणचं भवितव्य आता एक नव्या वळणावर उभं आहे। ट्रम्प यांनी जाहीर केलं, लष्करी कारवाई पुढील आठवडाभर सुरू राहील। इराणने इशारा दिला, अमेरिकेला याची मोठी किंमत मोजावी लागेल। जगभरातील नेत्यांनी शांततेचं आव्हान केलं, पण क्षेपणास्त्रांना शब्द ऐकू येत नाहीत। 1979च्या क्रांतीनंतर खामेनी यांनी दशकानुदशक इराणची सत्ता सांभाळली। त्यांच्या एका रात्रीत झालेल्या मृत्यूने मध्य पूर्वेतील राजकारण पूर्णपणे ढवळून निघालं आहे। हा फक्त एका नेत्याचा अंत नाही, हा एक युगाचा अंत असू शकतो। पण प्रश्न अजूनही उरतोय, हे युद्ध तिसऱ्या महायुद्धाची चाहूल आहे का, की या संघर्षातून मध्य पूर्वेला नवा मार्ग मिळेल? इतिहासाने आपल्याला एक गोष्ट शिकवली आहे, युद्ध सुरू होतात रागातून, पण संपतात संवादातून। आज जग पेटलं आहे, पण उद्या कदाचित शांततेचा सूर्योदय होईल। माणुसकी जिंकली तरच भविष्य सुरक्षित आहे। ही होती 1 मार्च 2026 ची सकाळ, जिने जगाला कायमचं बदलून टाकलं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सखोल विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।